Hello, students, and a very good evening to all of you. In this video, we are going to simplify this exponential expression. या व्हिडिओमध्ये आपण या एक्सपोनेन्शियल एक्सप्रेशनला सिम्प्लिफाय करणार आहोत. ठीक आहे. आणि सिम्प्लिफाय करत असताना आपण वेगवेगळ्या लॉज ऑफ इंडायसेसचा यूज करणार आहोत. चला मग स्टार्ट करूया. सगळ्यात अगोदर आपण जे एक्सप्रेशन सिम्प्लिफाय करायचे ते लिहूयात. एक्सप्रेशन आहे a raised to 7 plus 2n into a square raised to 3n plus 2 whole divided by a raised to 4 raised to 2n plus 3. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या लॉज ऑफ इंडायसेसचा यूज कसा होणार आहे ते आपण पाहूया. तर सगळ्यात अगोदर मी पहिली जी टर्म आहे न्यूमरेटर मध्ये किंवा पहिला नंबर आहे तो जशाच तसा ठेवतो. तो आहे a raised to 7 plus 2n आणि हे मल्टिप्लिकेशनचं साइन मी असे लिहू शकतो. आणि इथे पहा, जेव्हा एक्सपोनंटचा एक्सपोनंट असतो म्हणजे इंडेक्सचा इंडेक्स दॅट इज घातांकाचा घातांक असतो तेव्हा घातांकाचा गुणाकार होत असतो, हे आपण शिकलेलो आहे. सो मी इथे बेस जशाचा लिहिला आणि 2 ने ह्या पूर्ण एक्सप्रेशनला मल्टिप्लाय करायचे. ते असं होईल 2 इंटू म्हणजेच इन ब्रॅकेट 3n प्लस 2 आणि डिनॉमिनेटर मध्ये सुद्धा अशाच प्रकारे घातांकाचा घातांक दिसतोय, त्याच्यामुळे मी त्याला असं लिहू शकतो a रेस टू 4 इंटू 2n प्लस 3. ठीक आहे. याला फर्दर सिम्प्लिफाय करूया मित्रांनो. पुन्हा मी फर्स्ट टर्म जी आहे न्यूमरेटर मध्ये जशा तशी ठेवतो. a रेस टू 7 प्लस 2n इंटू a रेस टू, आता 2 ने या पूर्ण दोन्ही टर्म्सला म्हणजे ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचे. 2 टाइम्स 3n होईल 6n, राईट. आणि 2 टाइम्स 2 होईल प्लसचे 4. ओके. 4 डिवायडेड बाय, खाली पण ते मल्टिप्लिकेशन करून घेऊयात आपण. a रेस टू 4 टाइम्स 2n होतील 4 टू ज 8n प्लस 4 टाइम्स 3 होतील 12. परत मॉडिफाय करूया याला. ओके. आता पहा, न्यूमरेटर मध्ये जे काही दिसतंय त्याच्यामध्ये बेस तुम्हाला इक्वल दिसत असेल. मग बेसेस जर इक्वल असतील तर मल्टिप्लिकेशन मध्ये इंडायसेसची सम होत असते. हा रूल आपण शिकलेला आहे, राईट. जसं की a रेस टू m इंटू a रेस टू n इज इक्वल टू a रेस टू m प्लस n. हे एक्सप्रेशन आपण पाहिलेलं आहे, बरोबर. मग त्याचा उपयोग करूया इथे आणि याला फर्दर मॉडिफाय करूया. राईट. a, होल्ड ऑन अ सेकंड, a रेस टू, आपल्याला या दोन इंडायसेसची ऍडिशन करायची आहे. ती होईल 7 प्लस 2n प्लस 6n प्लस 4 आणि डिव्हिजन मध्ये a रेस टू 8n प्लस 12 जशास तसं. ऑलराईट. परत त्याला फर्दर मॉडिफाय करूया आपण. आता न्यूमरेटर मध्ये जो बेस a आहे त्याचा इंडेक्स हा पूर्ण आहे, ज्याच्यामध्ये सिमिलर टर्म्स म्हणजे सारखे असलेल्या टर्म्स आहेत 2n प्लस 6n. मग हा बेस जशाच तसा 2n प्लस 6n होईल मित्रांनो 8n. आणि परत कॉन्स्टंट टर्म्स आहेत 7 अँड 4. सो 7 प्लस 4 होईल प्लस 11 डिवायडेड बाय a रेस टू 8n प्लस 12 जशास तसं. त्याच्यानंतर मी इथे पुढे लिहितो. ओके. आता इथे पहा, तुम्हाला काय दिसत आहे, बेस सेम आहे, राईट. याला आपण असं लिहू शकतो का पहा, a रेस टू 8n प्लस 11 आणि ह्या डिव्हिजनच्या म्हणजे ह्या छेदाच्या चिन्हाऐवजी ही जी आडवी रेष दिसते तुम्हाला ओरिझोंटल बार, त्याच्याऐवजी आपण डिव्हिजनचा साइन घेऊ शकतो. आणि a रेस टू 8n प्लस 12.
आता पहा बेसेस तुम्हाला ए ए इक्वल दिसत आहेत. बेसेस इक्वल असतील तर डिव्हिजन मध्ये इंडायसेसचं सबट्रॅक्शन होत असतं, राईट? म्हणजेच याला आपण असं लिहू शकतो, बेस हा एकटाच 8n+11 मायनस. आता मायनस आपल्याला काय करायचंय, हे एक्सप्रेशन करायचंय, म्हणजे हे जे तुम्हाला दोन टर्म्स दिसतात त्याच्यामुळे मला ब्रॅकेट करावं लागेल. तर 8n+12. त्याच्यानंतर फर्दर मॉडिफाय करूया, अगेन बेस जशाच तसा, 8n+11 देखील जशाच तसं. आता ह्या मायनसनी, म्हणजे इथे काही नाही, म्हणजे मायनसचा 1 असतो, त्या मायनसच्या 1नी आपण 8n+12 म्हणजे या पूर्ण ब्रॅकेटला मल्टिप्लाय करूया. तर मायनसनं मल्टिप्लाय केलं तर काहीच चेंज होत नाही, फक्त त्या टर्मचं साईन बदलतं. म्हणजेच प्लसचा 18 होईल मायनसचा 18 आणि प्लसचे 12 होतील मायनसचे 12. ओके. त्याच्यानंतर लक्ष द्या मित्रांनो, हे प्लसचे 8n आणि मायनसचे 8n कॅन्सल होतील. म्हणजेच पुढे आपण याला मॉडिफाय करू शकतो असं, a इथे शिल्लक राहिले 11-12. म्हणजेच आता 11-12 होणार नाही, 12-11 करूया. तर शिल्लक राहील 1, दॅट इज 1. मोठ्या नंबरचं साईन निगेटिव्ह, सो आपलं एक्सप्रेशन काय आलेलं आहे, a-1. आता a-1 म्हणजेच जर असं असेल, a-n असेल तर आपण त्याला कसं लिहितो, 1/a-n लिहित असतो, बरोबर? त्या निगेटिव्ह इंडेक्सला आपण अशा प्रकारे कन्वर्ट करत असतो. हा एक आहे लॉ ऑफ इंडायसेस. तर याचा वापर करूया आपण, आणि मग हे एक्सप्रेशन बनेल 1/a +1. म्हणजे निगेटिव्ह वनला पॉझिटिव्ह करायचं असेल तर बेसचा रेसिप्रोकल करायचा असतो. पण ज्या वेळेस इंडेक्स 1 असतो पॉझिटिव्ह, त्यावेळेस तो लिहिण्याची गरज नसते, राईट? सो सिम्पली आपण याला अशा प्रकारे सिम्प्लिफाय केलं, याच्या पुढे सिम्प्लिफाय होणार नाही. म्हणजेच आपलं जे एक्सप्रेशन होतं, a⁻7+2n टाइम्स a²⁻3n+2 होल डिवायडेड बाय a⁻4⁻2n+3, याचं सिम्प्लिफिकेशन आपण अशा प्रकारे करू शकतो. तर असेच मजेदार व्हिडिओज पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा चॅनल SCCP एज्युपॉइंटला, आणि तुमच्या फ्रेंड्स पर्यंत या व्हिडिओला नक्की पोहोचवा. पुढील व्हिडिओसाठी लवकरच भेटूया. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र.